नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मी नासा येवतीकर दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आज 3 जुलै आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस. त्यानिमित्ताने आजच्या कार्यक्रमात आपण प्लास्टिक मुक्त भारत याविषयी माहिती पाहूया. लक्ष देऊन ऐका हां, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला 5 प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकूया. आपले आई, बाबा किंवा भाऊ बाजारातून सामान घेऊन येतात तेव्हा त्यांच्या हातात प्लास्टिकची पिशवी दिसते. पूर्वीचे लोक बाजारात जाताना घरून पिशवी घेऊन जायचे, पण प्लास्टिकचा शोध लागल्यापासून कुणीही आपल्यासोबत पिशवी ठेवेनासे झाले. म्हणूनच आपल्या घरात कापडी पिशवीची जागा प्लास्टिकच्या पिशवीने घेतली आहे. पण हे प्लास्टिक निसर्गासाठी व आपल्यासाठी योग्य आहे काय? निश्चितच नाही. प्लास्टिक घातक आहे ही गोष्ट लक्षात आली आणि प्लास्टिकवर बंदी घालण्याची चर्चा जगभर सुरू झाली. जगभरात 3 जुलैला आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस साजरा केला जातो. याची सुरुवात 2009मध्ये झिरो वेस्ट युरोपद्वारा करण्यात आली. या दिवसाला सुरू करण्याचा उद्देश म्हणजे एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक पिशव्यामुळे होणाऱ्या पर्यावरणीय धोक्याबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे होय. प्लास्टिकने पर्यावरणाला नुकसान पोचवते, सोबतच आपल्या आरोग्यासाठी देखील घातक असते. प्लास्टिकच्या पिशव्या ज्या अनेकदा एकदाच वापरून फेकून दिल्या जातात, त्या माती, पाणी आणि समुद्राच्या प्रदूषणात भर घालतात. प्लास्टिक गिळल्यामुळे दरवर्षी लाखो सागरी जीवांचा आणि जमिनीवरील प्राण्यांचा मृत्यू होतो. सूक्ष्म प्लास्टिक मानवी अन्नसाखळीत प्रवेश करते, मनुष्याच्या जीवितेस देखील धोका निर्माण करतात. प्लास्टिक सहज नष्ट होत नाही, ते विघटन होण्यासाठी शेकडो वर्ष लागतात. तेव्हा प्लास्टिक वापरू नये यासाठी आपण काय करू शकतो? बाजारात जाताना नेहमी कापडी पिशवी सोबत ठेवावी. घरात आधीच उपलब्ध असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्यांचा पुन्हा पुन्हा वापर करावा. भाजी किंवा किराणा सामान आणण्यासाठी कॅरी बॅगच्या ऐवजी कागदी पिशव्या वापरावे. आपण जागरूक राहावे आणि इतरांना जागरूक केल्यास प्लास्टिकचा वापर कमी होत जाईल. मुलांनो, तुम्ही प्लास्टिक वापरणार का मग? नाही ना? प्लास्टिकला नकार द्या आणि कापडी पिशव्याला होकार द्या. मुलांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? नक्की कळवा हं. चला, आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहूया. पहिला प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस कोणत्या वर्षी सुरू झाले? बरोबर उत्तर आहे, आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस 3 जुलै 2009मध्ये सुरू झाले. दुसरा प्रश्न, बाजारात जाताना नेहमी कोणती पिशवी सोबत ठेवावी? बरोबर उत्तर आहे, बाजारात जाताना नेहमी कापडी पिशवी सोबत ठेवावी. तिसरा प्रश्न, भाजी किंवा किराणा सामान आणण्यासाठी कॅरी बॅगच्या ऐवजी काय वापरावे? बरोबर उत्तर आहे, भाजी किंवा किराणा सामान आणण्यासाठी कॅरी बॅगच्या ऐवजी कागदी पिशव्या वापरावे. चौथा प्रश्न, प्लास्टिकमुळे कोणाला नुकसान पोहोचते? बरोबर उत्तर आहे, प्लास्टिकमुळे पर्यावरणाला नुकसान पोहोचते. आणि आता शेवटचा 5वा प्रश्न, प्लास्टिक नष्ट होण्यासाठी किती वर्ष लागतात? बरोबर उत्तर आहे, प्लास्टिक सहज नष्ट होत नाही, त्यासाठी शेकडो वर्ष लागतात. चला पुन्हा भेटूया
उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.